नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आहे आपला शेवटचा भाग. ठीक है. आणि आज आपण बघणार आहोत ऑर्डर और कंपैरिजन केस. बट मेरे दोस्त उससे पहले हम लोग एक चीज सीखेंगे. म्हणजे ते काय बघा, तुम्हाला मी एक होमवर्क दिलेला होता, बरोबर आहे ना. त्यापैकी 2 ते 3 तुम्हाला जमले असतील. 3 होमवर्क दिले होते, पण हे तुम्हाला इझिली जमलेलं असेल, पण काहींना नाही जमलेलं. त्यामुळे मी चला हा जो मिनिमम वाला जो तुमचा डाऊट आहे तो सॉल्व करतो. व्हेरी सिंपल आणि व्हेरी इंटरेस्टिंग केस आहे हा. ठीक आहे, मिनिमम केस आहे. एक्झाममध्ये तुम्हाला मिनिमम केस जास्त विचारतात. मॅक्झिमम एवढं काही येत नाही, पण मिनिमम विचारलं जातं म्हणजे जातच. बघा काय म्हटलंय की इन अ क्यू ऑफ पर्सन पी क्यू अँड आर स्टँडिंग. ठीक आहे, उभे आहेत कोण? पी क्यू अँड आर. There are 8 persons between P and Q. P आणि Q मध्ये किती पर्सन आहे रे? 8 पर्सन आहे. पण एक तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेला आहे मी या आधीच्या लेक्चरमध्ये. आधीचे 3 लेक्चर पाहिले नसेल भावड्या तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, जाऊन चेक करा. ठीक आहे. किंवा या आय बटनवर क्लिक करा. कळत आहे? आय बटन इकडे कुठेतरी आहे, ते चेक करून घ्या. त्यावर तुम्हाला लिंक देऊन टाकतो. ठीक आहे मेरे दोस्त. आता जेव्हा पर्सन आहे, पर्सन बद्दल इन्फॉर्मेशन असेल, पर्सन +1 करा, फक्त सिंपल काम आहे. ठीक आहे. आता पर्सन बिटवीन किती आहे रे? 8 आहे ना. म्हणजे किती पर्सन असेल? 9. म्हणजे यांचा जो काय प्लेस असेल तो 9वा असेल. कोणाचा? पीचा किंवा क्यूचा. कन्फर्म आहे का? नाही. म्हणून आपण असं लिहून घेतलेलं. किती रे? 9th प्लेसवर असू शकता हे. पुढे बघा काय म्हटलं की देअर आर 12 पर्सन. 12 पर्सन आहे. कुठे रे? बिटवीन क्यू अँड आर. म्हणजे क्यू आणि आरचा जो प्लेस असेल तो 13वा असू शकतो. पण कुठून आपल्याला क्लिअर आहे का? नाही. मागे पुढे क्लिअर आहे का? नाही. म्हणून काय रे, काय म्हटलंय? क्यू आणि आर म्हटलंय ना. क्यू आणि आरचं म्हटलंय. 12 म्हटलं की 13 पर्सन म्हणजे 13वा प्लेस असू शकतो यांचा. आणि कन्फर्म नाहीये ना की हे कुठे आहे, म्हणून यांना पॉसिबिलिटी म्हणजे काय की आपण कन्फर्म नाहीये, त्यामुळे आपण असं लिहून घेतलेलं आहे. पर्सन +1 करा, फक्त सिंपल आहे. पुढे बघा, इफ देअर आर ओनली 7 पर्सन अहेड ऑफ आर. आता त्यासाठी मला पहिले व्हॅल्यू जी आहे ती पुट करावी लागेल तुमच्यासाठी. तर मी असं लिहितो, तुमच्याकडे स्पेस असेल तुम्ही असं लिहा. अभी मेरे पास स्पेस कैसे आहे? इस साइड का. तर मी असंही लिहू शकतो, तुम्ही कसंही लिहा. आन्सर निघेल म्हणजे निघेल, माझी गॅरंटी आहे. बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 17 18 19 20 21 22 30. अच्छा, तुम्ही विचार केला असेल की मी 30 नंबरच का घेतलेला आहे? कारण की ते 28 आहे. 28 पेक्षा जास्तही असू शकतात, त्यामुळे मी मिनिमम पॉसिबल असं घेतलेलं आहे. त्या हिशोबाने 30 घेतलेलं आहे. पुढे असेल तर आपण पुढे ऍड करू शकतो, नो डाऊट. पुढे बघा आता काय म्हटलंय की 7 पर्सन अहेड ऑफ आर. 7 पर्सन जे आहेत ते आरच्या पुढे आहे. 7 पर्सन हे काय आहे? आरच्या पुढे आहे. म्हणजे 7 पर्सन हे आरच्या पुढे आहे. म्हणजे आर जो आहे तो 8व्या नंबरला आहे. बघा 7 पर्सन आरच्या पुढे आहे. क्लिअर आहे? व्हेरी नाईस. पुढे काय म्हटलंय? अँड 28 पर्सन बिहाइंड पी. देन व्हॉट कुड बी द मिनिमम पॉसिबल नंबर ऑफ पर्सन स्टँडिंग इन द रूम. म्हणजे टोटल पर्सन किती आहे, मिनिमम पॉसिबिलिटी किती असू शकते, असा त्यांनी सिंपल आणि साधा सरळ क्वेश्चन असा विचारलेला आहे. क्लिअर आहे? चलो मेरे दोस्त. बघा आता काय म्हणताय ते, काय क्लिअर? बघा काय म्हटलं आता, 28 पर्सन बिहाइंड पी. आता बिहाइंड पी 28 पर्सन आहे. त्याआधी आपण ही जी काही व्हॅल्यू आहे ती आपण लावून घेऊ. आता बघा काय म्हटलं की क्यू आणि आर मध्ये किंवा आर आणि क्यू मध्ये किती पर्सन आहे? 13 पर्सन आहे. किती पर्सन आहे? 13 पर्सन है. आओ मेरे दोस्त 13 पर्सन लगाते क्यू और आर के बीच में. बघा एक क्यू आणि आर मध्ये ना, बघा आर पासून इथं क्यू, आता क्यू आणि आर मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. कळलं? 13 पर्सन आहे. कळलं इथपर्यंत? म्हणजे इथं कोण येणार रे? इथं येणार क्यू. इथं कोण येणार? क्यू. इथं येणार कोण? क्यू. कळलं इथपर्यंत? समज में आ गया मेरे दोस्त. व्हेरी नाईस. कळलं इथपर्यंत? पुढे बघा आता काय म्हटलेलं आहे. आता बघा ही कंडिशन आपल्या झाली. आता ही कंडिशन बघा बरं. काय म्हटलं की पी आणि क्यू मध्ये किती पर्सन आहे? तर 9. आता पी पुढे असेल मागे असेल, कन्फर्म नाही ना रे. पी पुढे असेल मागे असेल, म्हणजे आता बघा पॉसिबिलिटी कशी तयार होते. हे तर कन्फर्म होतं, हे तर कन्फर्म झालं, हे तर कन्फर्म आहे. पण हे कन्फर्म आहे का?
हे कन्फर्म असू शकतं का? हे कन्फर्म बघा आता कसं करणार. आता हे कन्फर्म करण्यासाठी बघा काय करावं लागेल. हे कन्फर्म आता आपण कसं करू. आता तुम्ही म्हणणार की सर आर आणि क्यूच्या मध्ये सर तिकडेच हे घेतलेलं, इकडे का नाही घेतलंय? कारण की इथे बघा नाही, इथे असू शकतं का? नाही, इथे का नाही असू शकत आर आणि क्यू मध्ये? इथे फक्त 7 ते 1च आहे, 1 ते 7च येऊ शकतं, म्हणून हे होणार नाही. ते कन्फर्म आहे म्हणजे हे क्लिअर. आता हे बघा हे वाला क्लिअर कसा करू. आता पी आणि क्यू मध्ये किती 9%, पी आणि क्यू मध्ये 9%. बघा पी आणि क्यू मध्ये बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. कळलं? इथे कोण येऊ शकतं? तर P1 येऊ शकतं. आणि क्यूच्या त्या साईडला अजून पण 9 जाऊ शकतं ना रे इझिली. +1 +9 केलं, 21 + 9 केलं तर 30 येतं. अरे परफेक्ट, आपलं काम झालेलं आहे. म्हणजे इथं आपला P2 बसतोय, इथं आपला P2 बसतोय. काय बसतोय? P2 बसतोय. व्हेरी सिम्पल. पुढे काय म्हटलंय की 28% बिहाइंड पीच्या बिहाइंड किती 28% आहे. पण आता याला कसं काढणार? व्हेरी सिम्पल काम करायचं. ते हे जे 28% आहे ना, याला पीनी काय करणार? आता प्लस करणार फक्त. पीची इथे व्हॅल्यू किती? 12 आहे. इथे व्हॅल्यू किती आहे? 12 आहे. कळलं इथपर्यंत. आता व्हॅल्यू किती येते? इथे 40 येते. बरोबर आहे का? बघा ना, 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, 0 हाताला गेला 1, 3 आणि 1 3, 2 आणि 1 3 आणि 1 कॅरी जो होता इथे तो गेला 4, म्हणजे 40 हे नंबर आलेले आहेत. पुढे बघा आता, पुढे बघा काय आहे? 28 प्लस हा तर P1 होता. आता P2 करा. P2 काय आहे आपल्याकडे? 30 आहे. P2 काय आहे? 30 आहे. P2 काय आहे? 30 आहे. व्हेरी सिम्पल. हा 8 आणि 0 8 होतात, 2 आणि 3 5 होतात. आता आपल्याकडे 2 नंबर भेटलेले. हा मिनिमम आहे, हा मिनिममचा नंबर आहे, हा मॅक्झिममचा नंबर आहे. मिनिमम म्हणजे कमीत कमी, मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. ऑप्शन मध्ये आहे का 40? यस. कमीत कमी विचारलं म्हणजे 40, कमीत कमी विचारलं म्हणजे 40. व्हेरी सिम्पल. 2 ते 3 वेळा बघा व्हिडिओ, लगेच कळून जाईल. चलो आगे बढ़ते. आय होप इथपर्यंत तुम्हाला आता क्लिअर असेल, काही डाऊट नसेल. ठीक आहे, चला आता बघा काय विचारलंय. आता हा आहे ऑर्डर आणि कंपॅरिझनचा केस आहे. ऑर्डर आणि कंपॅरिझनचा केस आहे. यामध्ये तुम्हाला हाईट बेसवर प्रश्न विचारतील, तुमच्या इन्कम बेसवर प्रश्न विचारतील, वेट बेसवर विचारू शकता. त्यानंतर अजून 2 ते 3 आहे, मला लक्षात येत नाही, पण मी तुम्हाला इथे सांगता लगेच सांगेल. ठीक आहे, चला बघा आता काय आहे प्रश्न. देर आर 5% P, Q, R, S and T ऑफ डिफरंट हाईट्स. ठीक आहे, 5% आहे. 1 2 3 4 आणि 5 इथपर्यंत माय ब्रदर, माय सिस्टर, माय डार्लिंग, तो क्लिअर आहे का? ठीक आहे, बघा काय म्हणतात आता. P इज शॉर्टर दॅन ओनली Q. P जो आहे आता वाक्य रचना जी आहे ना ते वाचायला शिका, समजायला शिका. म्हणतं काय ते? P इज शॉर्टर दॅन ओनली Q. P जो आहे तो फक्त आणि फक्त लहान आहे कोणापेक्षा रे? कोणापेक्षा लहान आहे रे? कोणापेक्षा लहान आहे? P हा शॉर्टर आहे कोणापेक्षा? फक्त आणि फक्त Q पेक्षा. फक्त म्हणजे Q पेक्षा फक्त कोण लहान आहे? P. पण बाकीचे अजून त्याच्या खाली असू शकतात, म्हणजे इथे येणार Q आणि इथे येणार P. कळलं? पुढे बघा, पुढे काय म्हटलंय की R इज टॉलर दॅन S. R जो आहे तो टॉलर आहे. R जो आहे तो टॉलर आहे. R जो आहे तो टॉलर आहे कोणापेक्षा? S पेक्षा. R इज टॉलर दॅन S. R जो आहे तो टॉलर आहे कोणापेक्षा? S पेक्षा. R हा मोठा आहे कोणापेक्षा? S पेक्षा. R हा मोठा आहे S पेक्षा. याला आपण काय म्हणतो? टॉलेस्ट म्हणू शकतो. ठीक आहे, आणि याला शॉर्टेस्ट. ठीक आहे, शॉर्टेस्ट. मोठा लहान. कळलं? आता बघा R हा काय आहे? मोठा आहे S पेक्षा. बघा आता काय म्हटलं की S इज नॉट द शॉर्टेस्ट. S हा जो आहे तो सगळ्यात लहान नाहीये. S जो आहे तो सगळ्यात लहान नाहीये. S हा सगळ्यात लहान नाही असं म्हटलेले. S जर हा सगळ्यात लहान काय असं नाही म्हटलेलं, बरोबर आहे ना? S हा सगळ्यात लहान नाही, म्हणजे S जर सगळ्यात लहान नाहीये तर ऑब्विसली तो इथे असेल. जर तो इथे असेल तर त्याच्यावरती R असेल. आता Q P R S उरला कोण? T. वेरी सिंपल. तो अभी मेरे दोस्त पूछा क्या है हमें कि हु अमॉन्ग द फॉलोइंग आर टॉलर देन R.
आर पेक्षा टॉलर कोण आहे, आर पेक्षा जास्त आणि जास्त मोठे कोण आहे, तर क्यू आणि पी. क्यू आणि पी म्हणजे काय रे, ओनली पी एंड क्यू, ओनली पी एंड क्यू. कळलं, समझ में आ गया, क्लियर है. चलो मेरे दोस्त आगे बढ़ते हैं. अभी बघा पुढे, बघा आता काय म्हटलंय बघा. आता हा पण हाईट बेस्ड प्रश्न आहे. ठीक आहे, या टाईपचे पझल तुम्हाला एसएससी मध्ये भेटू शकतात. या टाईपचे जे पझल असू शकतात. ठीक आहे, एसएससी लेवलला. पण हे तुम्हाला बँकिंग मध्ये रँकिंग टाईपचं आहे, लक्षात ठेवा. बघा आता, अमॉंग पी क्यू आर अँड एस टी. आता 5 आहे रे, 1 2 3 4 5. कळलं 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 कळलं. पुढे डिफरंट हाईटची लोक आहे. क्यू इज शॉर्टर दॅन ओनली टी. काय म्हटले, क्यू हा फक्त आणि फक्त लहान आहे कोणापेक्षा, टी पेक्षा. म्हणजे ओनली टी म्हटले, फक्त आणि फक्त टी पेक्षा. टी पेक्षाच फक्त हा कोण आहे, शॉर्ट आहे. क्यू इज शॉर्टर दॅन ओनली टी. क्यू इज शॉर्टर दॅन ओनली टी म्हणजे बाकीच्यांपेक्षा तर मोठा असेल तो, बाकीच्यांपेक्षा तर मोठा असेल म्हणजे ऑब्विसली टी इथं असेल, क्यू इथं असेल. कळलं. पुढे म्हटलं काय की एस इज शॉर्टर दॅन पी अँड क्यू. एस जो आहे तो शॉर्टर आहे कोणापेक्षा, पी आणि क्यू पेक्षा. पी आणि क्यू पेक्षा, पी आणि क्यू पेक्षा. कळलं. पुढे काय म्हटलंय की हु अमॉंग देम इज द शॉर्टेस्ट, असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आता बघा, क्यू तर व्हॅल्यू दिलेली आहे, क्यू ची व्हॅल्यू तर दिलेली आहे, क्यू ची व्हॅल्यू त्यांनी काय दिलेली आहे, दिलेली आहे. आता मेरे दोस्त मेरे को बताओ, एस इज शॉर्टर देन पी अँड क्यू. आता इथं काय दिलेलं आहे, इथं काय दिलेलं आहे, क्यू ची व्हॅल्यू दिलेली. मग पी इथे पण असू शकतो, अरे पी इथे असू शकतो. कळलं. म्हणजे पॉसिबिलिटी बघा कशी तयार होते. पी इथे असू शकतो आणि एस काय आहे, शॉर्ट आहे. एस काय आहे रे, शॉर्ट आहे. एस काय आहे, शॉर्ट आहे. बरोबर आहे ना, एस काय आहे, शॉर्ट आहे. म्हणजे एस जो आहे तो लहान आहे का, अरे लहान आहे तो. एस इथे असेल कन्फर्म आहे, नाही आहे. म्हणजे एस ला इथे ठेवा, इथेही ठेवा. कळलं इथपर्यंत, यस. आता काय डाऊट आहे, नाही पण मात्र पी इथे आहे. आता उरला काय रे, आर. बरोबर आहे, आर इथे असू शकतो. कळलं इथपर्यंत, क्लिअर आहे. अभी कोई दिक्कत है मेरे दोस्त, नाही. आता आन्सर कन्फर्म आहे का, काय म्हटलं की हु अमॉंग देम शॉर्टेस्ट. आन्सर कन्फर्म आहे का, आन्सर कन्फर्म आहे का आपल्याकडे, आन्सर आपल्याकडे कन्फर्म नाहीये. बघा एस जो आहे तो अजून थोडा खाली असू शकतो, अजून थोडासा खाली असू शकतो. बघा कळलं, अजून थोडासा खाली असेल. आणि काय रे, इथं पण पी असू शकतो, इथं आर असू शकतो. कन्फर्म नाही आपल्याकडे, अजून पण आपल्याकडे कन्फर्मेशन जी आहे ती नाहीये. म्हणजे पॉसिबिलिटी आहे. जेव्हा पॉसिबिलिटी असते, जेव्हा इन्फॉर्मेशन आपल्याकडे कन्फर्म नसते, तेव्हा आपण काय घेतो, डेटा इनॲडिक्वेट. काय घेतो, डेटा इनॲडिक्वेट. काय घेतो, डेटा इनॲडिक्वेट घेतो. कळलं. आता सर नन ऑफ दिस का नाही घेतलं, बघा ऑप्शन मध्ये जर आयदर ऑर असेल तर घेतला असता आपण असला काही ऑप्शन. ठीक आहे, पहिला आपण प्रेफरन्स जे आहे आयदर ऑरला देऊ. सेकंड प्रेफरन्स आपण डेटा इनॲडिक्वेट किंवा कॅन नॉट डिटरमाइन CND ला देऊ. आणि ते पण नसेल तर काय देणार, नॉट. म्हणजे नन ऑफ दिस. कळलं इथपर्यंत, सिंपल प्रश्न आहे यार. पुढे बघा आता, हे प्रश्न यार तुम्ही इझिली करू शकता. हा जो प्रश्न आहे ते तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे, याचा आन्सर पण तुम्ही करा. ठीक आहे, जेव्हा आन्सर करणार तेव्हा मला फक्त सांगा की सर याचा आन्सर असं आहे. ऑप्शन न सांगता डायरेक्टली टाईप करा की GBE डेटा इनॲडिक्वेट किंवा नन ऑफ दिस. कळलं. पुढे बघा आता काय म्हटलेलं आहे, आता हे मार्क्स वाले प्रश्न आहे. हे पण तुम्हाला येऊन जाईल. बघा आता काय म्हटलेलं आहे की ABCDE 5 आहे रे. अरे 1 2 3 4 5 ABCDE. कळलं इथपर्यंत, किती आहे, 5 आहे. किती आहे, 5 आहे. इच हॅव्हिंग स्कोर डिफरंट मार्क्स. ठीक आहे, मार्क्स आहे. मार्क्स बेसवर हा तुमचा काय आहे, रँकिंग आहे. B हॅज स्कोर्ड मोर मार्क्स दॅन E अँड D. बीचा जो स्कोर आहे बाळा, बीचा जो स्कोर आहे तो जास्त आहे कोणापेक्षा, E आणि
डी पेक्षा. कळलं इथपर्यंत काय आहे, ए आणि डी पेक्षा. कळलं इथपर्यंत, इथपर्यंत क्लिअर असेल, ही कंडिशन क्लिअर आहे. अजून कुठे बसवायचं बघू आपण. डी हॅज नॉट स्कोर्ड द हायेस्ट मार्क्स अमॉंग देम, म्हणजे डी जो आहे तो सगळ्यात हायेस्ट मार्क्सला नाही. ठीक आहे, अरे सॉरी, इथं बी येणार, इथं बी येणार, इथं काय येणार, बी येणार, इथं काय येणार, बी, डी येणार नाही, इथं काय येणार, बी. आता बघा बी जो आहे, बी जो आहे, बी जो आहे तो इथे नसेल, इथे बी नसेल, इथे बी स्कोर द हायेस्ट मार्क्स अमॉंग देम, म्हणजे बी हायेस्टला नाहीये, हायेस्टला नाहीये, म्हणजे बी जो आहे तो इथे असू शकतो. बरोबर आहे, बी जो आहे तो इथे असू शकतो. अरे बी जो आहे तो इथे असू शकतो. बाकी हे जे ईडी आहे, अरे तो ई इथं असेल, डी इथं असेल, डी इथं असेल, ई इथं असेल. कळलं, कळलं. अरे काही पण कुठेही असू शकतं ना रे. कन्फर्मेशन आहे का, अजून पण आपल्याला कन्फर्मेशनच नाहीये, कन्फर्मेशन नाहीये ना. प्रश्न काय विचारलाय का, काय विचारलंय, हु अमॉंग देम स्कोर्ड द सेकंड हायेस्ट मार्क्स. कन्फर्मेशन आहे का आपल्याकडे की काय काय परफेक्ट बसलाय का कोणी, कोणीच नाही. डेटा इनएडिक्वेट, डेटा इनएडिक्वेट. कळलं, क्लिअर आहे. पुढे बघा बरं, हा प्रश्न काय म्हटलंय, आता काय म्हटलं बघा, इथं ऑप्शन फक्त 86 करा. बघा आता काय म्हटलंय की इच ऑफ द 6 फ्रेंड ABCDEF, 6 मित्र आहेत, 1 2 3 4 5 आणि 6. काय म्हटलंय की डिफरंट यांना मार्क्स आहे एक्झामिनेशन मध्ये. सी स्कोर मोर दॅन ओनली ए, सीचा जो स्कोर आहे, सीचा जो स्कोर आहे बाळा, सीचा जो स्कोर आहे, सीचा जो स्कोर आहे तो मोर दॅन ओनली ए आहे. सीचा जो स्कोर आहे ना तो फक्त आणि फक्त ए पेक्षा जास्त आहे, तो फक्त आणि फक्त ए पेक्षा जास्त आहे. मोर दॅन ओनली ए, बाकीच्यांपेक्षा कसं असेल, कमी असेल याचा अर्थ. म्हणजे सीचा जो स्कोर आहे मोर दॅन ओनली ए असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय रे, म्हणजेच काय, आता सी स्कोर मोर दॅन ओनली ए अँड ई. अरे सॉरी, ई पण आहे इथे, ई आहे, मी वाचलंच नाही. ए अँड ई आहे, ए अँड ई आहे. ठीक आहे, ए अँड ई आहे. कळलं इथपर्यंत, ठीक आहे, इथपर्यंत कळलं, ए अँड ई आहे. आता पुढे बघा काय म्हटलंय, म्हणजे सी जो आहे तो कन्फर्म जो आहे तो इथे बसलेला आहे, कारण की इथं ए ई कुठेही असू शकतो, ते आपण चेक करूया. आता बघा काय म्हटलंय, बघा डी स्कोर लेस दॅन ओनली बी, डी स्कोर लेस दॅन ओनली बी. डीचा जो स्कोर आहे तो बी पेक्षा काय आहे, कमी आहे. डीचा जो स्कोर आहे तो बी पेक्षा कमी आहे. डीचा जो स्कोर आहे तो फक्त आणि फक्त बी पेक्षा कमी आहे. डीचा जो स्कोर आहे तो फक्त आणि फक्त बी पेक्षा कमी आहे. तो जो डीचा जो स्कोर आहे तो फक्त आणि फक्त बी पेक्षा कमी आहे, बाकीच्यांपेक्षा जास्त असेल. म्हणजे बघा बी इथं असेल आणि डी इथं असेल, कारण की डी काय म्हटलं की डी स्कोर लेस दॅन ओनली बी. ओनली हा शब्द तुमचा कीवर्ड आहे. डी हा फक्त बी पेक्षा कमी आहे, बाकीच्यांपेक्षा तर जास्त असेल ना, असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. पुढे काय म्हटलंय की ई डिड नॉट स्कोर द लिस्ट. ईचा जो स्कोर आहे तो सगळ्यात कमी नाहीये, ईचा स्कोर सगळ्यात कमी नाही. सगळ्यात कमी म्हणजे इथं जर काय नाहीये, ई नाहीये. ई जर इथे नसेल तर इथं असेल आणि इथं काय असेल, ए. कारण काय की सी नंतर ए आणि ई आले पाहिजे, इथं कन्फर्म आहे. अरे उरलं काय, उरलं काय आता एफ, उरलं काय आता एफ, उरलं काय आहे एफ. व्हेरी गुड. पुढे काय म्हटलंय की द वन हु स्कोर द थर्ड हायेस्ट मार्क्स स्कोर 81. जो तिसऱ्या नंबरचा हायेस्ट आहे ना त्याला 81 मार्क्स आहे. पुढे बघा ई स्कोर 62 मार्क्स, म्हणजे 62 मार्क्स आहे. कोणाला, ईला 62 मार्क्स आहे. पुढे काय म्हटलं की विच ऑफ द फॉलोइंग कुड पॉसिबली सी स्कोर. पॉसिबली सी स्कोर काय असेल, पॉसिबली सी स्कोर काय असेल. आता या दोघांमध्ये बघा ऑप्शन कट मेथडनी तुम्हाला या दोघांपैकी कुठला नंबर जवळचा वाटू शकतो, किंवा या दोघांपैकी असं काय की जो नंबर जो मध्ये आपल्याला इझिली ठेवता येईल. तुम्ही म्हणाल काय, 70. तर 70 जो आहे तो परफेक्ट मध्ये आन्सर बसू शकतो, कारण की 62च्या वरती 70 येऊ शकतो आणि 81च्या खाली काय येऊ शकतो, 70 येऊ शकतो. कळलं इथपर्यंत. म्हणून काय म्हटलं की पॉसिबली मिनिमम हा ऍक्च्युली बघायला गेलं तर मिनिममच आहे हा. कळलं इथपर्यंत.
समझ में आ गया मेरे दोस्त. तर असं अशा प्रकारचे हे तुम्हाला रँकिंगचे प्रश्न विचारले जातात. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. स्क्रीनशॉट घ्या, नीट ऑब्झर्व करा काय दिलेलं आहे काय नाही. ठीक आहे मेरे दोस्त. चलो, तर आपला जो रँकिंग टॉपिक आहे तो आता संपलेला आहे. तर आता आपण नवीन टॉपिक लवकरात लवकर सुरू करू. जाते जाते मेरे दोस्त, बस पढ़ाई करो, एंजॉय करो, अच्छे से रहो, खुश रहो. थैंक यू सो मच. जय हिंद. प्रैक्टिस करा.